आज सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम मस्त पत्ताकोबीचे पराठे बनवलेले आहेत. चला तर मग बनवूया. यासाठी मी एक कोबीचा गड्डा मस्त खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1-2 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे. 1 ते 2 पळी तेल मी घातलेलं आहे. याच्यामध्ये तेल छान गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे मी, तो 1 चमचा तो घातलेला. 1 ते 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे. तिखट आवडीप्रमाणे घालू शकता तुम्ही इथे. 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आणि 1 अर्धा चमचा हळद घातलेली आहे. छान फोडणी तडतडली की याच्यात आपण हे धुतलेले जो पत्ताकोबी आहे तो घालून घ्यायचा आहे. मस्त हलवून घ्यायचा आहे याच्यात. आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे मी याच्यात. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण घालून 1 ते 2 वाफा याच्या काढून घ्यायच्यात. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि जास्त याला शिजवायचं नाही आहे. 5 मिनटं वाफ काढून घ्यायची याची. ही मी आता वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर याला आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत. एका ताटात पसरून घ्यायचं काढून. हे ताटात काढून घेते मी. अगदी झटपट असे होतात हे. तुम्ही बघू शकता मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे पराठ्याचं. हे थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि बाइंडिंग येण्यासाठी याच्यात काय करायचं आहे, 1 ते 2 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं घालायचं आहे. जास्त पण घालायचं नाही आहे. फक्त बाइंडिंग आलं पाहिजे जेणेकरून आपले पराठे हे फुटत नाहीत लाटताना. म्हणून याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण याचे पराठे करायला. अगदी 5 मिनटातच थंड होतं. मी आणखीन याच्यात वरतून कोथिंबीर घालायली. कोथिंबीर घातली की छान चव येते म्हणून जरा भरपूर कोथिंबीर मी याच्यात घातलेली आहे. सारण तयार आहे आता आपलं. चला पराठे करायला घेते आम्ही. छोटासा हा कणकेचा गोळा घ्यायचा आहे. कणिक छान आपण पोळीला मळतो तशीच कणिक मळून घ्यायची आहे. याचा छान उंडा बनवून पुरणपोळी जसं भरतो तसं भरून घ्यायचं आहे. हे छोट्या छोट्या आकाराचे करायचे. पराठे छान होतात. व्यवस्थित हे भरून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्ही अगदी टिफिनला पण हे पराठे देऊ शकताय. अगदी झटपट होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. सहसा लहान मुलं हे पत्ताकोबी खात नाहीत. मग अशा पराठे जर तुम्ही करून दिले टिफिनला तर नक्कीच सगळे आवडीने खातील. हे आता लाटून घेते मी. काही त्रास होत नाही. तुम्ही बघताय बाहेर पण येत नाही हे सारण. थोडंसं पीठ जास्त घ्यायचं जेणेकरून पोळपाटाला हे चिकटणार नाही. तर हलक्या हाताने लाटून घ्यायचे मस्तपैकी. हे आता मी दोन्ही साईडनं लाटून घेते. तुम्ही हे टिफिनलाही देऊ शकता. पहा मस्त लाटून झालेलं आहे. आता हे तवा मी तापत ठेवलेला आहे. तव्यावरती घालून घेते आता हे. पाहू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत आणि सारण बिलकुल बाहेर आलेलं नाही याच्यातलं. व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजल्यानंतरच याला तेल लावायचं आहे. हे सगळे पराठे एक एक करून मी करून घेत आहे. याप्रमाणे असा उंडा करायचा आणि हलक्या हाताने लाटायचं आणि तेल थोडंसं जास्तीचं लावायचं जेणेकरून पराठे हे जास्त वेळ व्यवस्थित मऊ राहतात. आणि हे तुम्ही कुठे प्रवासात देखील घेऊन जाऊ शकताय. दिवसभर व्यवस्थित राहतात आणि सारण व्यवस्थित केल्यामुळे याच्यातलं सारण लाटताना बाहेर देखील येत नाही. असे खरपूस लालसर रंगावरती मस्त भाजून घ्यायचे आहेत. आता याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते. खूप मस्त झालेले आहेत. चवीला पण खूप छान लागतात. अगदी कोबी न खाणारे देखील आवडीने हे पराठे खातात. तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत. तर हे तुम्ही दही किंवा एखादी चटणी किंवा मग सॉस कशाही सोबत सर्व करू शकता. इथे मी आता सॉससोबत सर्व केलेले आहे.
सकाळी तुमची घाई गडबड असेल पटकन करण्यासाठी ही मस्त अशी रेसिपी आहे. झटपट होणारी पत्ताकोबीचे हे पराठे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा. मस्त मऊ झालेले आहेत. आणि ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.